मित्रांनो, जगा आणि जगू द्या, जिओ और जीने दो, शान से जिओ. मी एक सामान्य माणूस, सामान्य भारतीय नागरिक म्हणून जेव्हा मी न्याय मागते ना, आणि एक पीडित बौद्ध महिला म्हणून न्याय मागते ना, तेव्हा जाम संघर्ष आहे समोर. आणि कार्यकर्ता म्हणून मी अजून न्याय मागितला नाही. कुठले कार्यकर्ते जमाही नाही केले, दबावही नाही आणला पोलीस स्टेशनवर. मी एकटी संघर्ष करत आहे. जर माझ्या बाबासाहेबांनी एकट्यांनी संविधान लिहिलेलं आहे, तर आम्ही त्यांचे अनुयायी आहोत. आम्ही आमच्या बाबासाहेबांचं रक्त आमच्यात सळसळतं. आम्ही त्यांच्या मार्गावर जाणारे, आम्ही बुद्धाचा मार्ग स्वीकारलेले, म्हणून आम्ही शांततेत करत आहोत. मग जर दबाव आणला, जर कार्यकर्त्याचं कार्ड दाखवलं तर भेट मिळते का? हा इथे एक मुद्दा उपस्थित झालेला आहे. जर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याला भेट दिली PAने, तर मला पण द्यायला हवी, नाही तर हा माझ्यावर अन्याय आहे. मी तसंही पत्रक देणार मग महासंचालक मॅडमला, तुमचा PA लेडीज जेंट्स पुरुष स्त्री भेदभाव करतो का, हे त्यांना शिकवलं का? पीडित सन्मान बघायला पाहिजे ना. त्यांनी त्यांची समस्या मांडायला आले, पत्र पण त्यांनी दिले नाही, अर्ज वगैरे दिला नाही आहे. मग मी तर अर्ज पण दिलेला आहे, त्या तिकडे डिपार्टमेंटला जाऊन अर्ज पण दिला, डिस्ट्रिक्टमध्ये माझा अर्ज दिलेला आहे. मग भेट का देत नाही आहे? काहीतरी महत्त्वाचं आहे ना, माझ्या जीवाला धोका आहे ना. तर तिकडे उल्हासनगर 5चे पोलिसांनी दखल नाही घेतली, त्वरित आरोपी अटक नाही केले, वर्ग केला, मांडरायलांची हद्द नाही आहे. जो 2 वर्ष मुद्दा मी मांडते मित्रांनो. आणि प्रामाणिक फक्त सचिन गोरेसाहेब आहेत आणि इतरही कॉन्स्टेबल वगैरे आहेत, प्रामाणिक इन्स्पेक्टर वगैरे, त्यांचं मी गृहमंत्र्यांना सांगणार कौतुक करणार, आणि कोर्टात पण कौतुक करणार प्रामाणिक पोलिसांचं. आणि भ्रष्ट पोलिसांना तर होणारच कारवाई. कोण वाचवू शकतं? पोलिसाला वाचवूच शकत नाही. ते दुर्लक्ष करतात आरोपींकडे. पोलिसांचा बचाव करण्यासाठी अजून आरोपी पकडले नाही आहेत. किती लपवणार आहेत आरोपींना? किती तुम्ही मुभा देणार आहात आणि किती हातमिळवणी करणार आहात? तोच विषय. आणि यांचा PA बघूया आता काय करतो आहे.